डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा विजय असो. एक मिनिट. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मद्यपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु. स्वराज्याचे स्वप्न जिच्या कुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडविणारे जगद्गुरू तुकोबाराय. बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक तेल्या तांबोळ्यांचे नेते. ब्राह्मणांच्या स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र कष्ट करून या देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी आपण सर्वजण महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महामुक्तीचा मानवमुक्तीचा जो लढा दिला होता, चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा लढा दिला होता, त्या चवदार तळ्याच्या लढ्याचा आजचा दिवस म्हणजे 20 मार्च. मी सर्वप्रथम महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या सर्व बहुजनांना मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आम्ही ते पाणी पिलो किंवा आम्ही ते पाणी नाही पिलो तरी आम्ही मरणार नाही, परंतु या देशामध्ये जर माणूस ही एकच जात असेल तर फक्त आमच्यावरच अन्याय का. हा केवळ पाण्यासाठी संघर्ष नव्हता, पाण्यासाठी लढा नव्हता, तर मानव जातीच्या मुक्तीसाठी असणारा लढा होता. आणि अशा या महामानवाने, अशा या आमच्या राष्ट्रपुरुषाने या ठिकाणी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तोही चवदार तळ्याचा सत्याग्रह महाडच्या चवदार तळ्याचा केला आणि ते तळ चवदार झालं आणि आमच्या सर्व बहुजनांसाठी तो एक आमच्यासाठी अस्मितेचा लढा आहे. म्हणून त्या ठिकाणी लाखो बहुजन बांधव त्या ठिकाणी चवदार तळ्याला भेट देत असतात. इतकंच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेटी दिल्या त्या सर्व ऐतिहासिक गोष्टींना, घटनांच्या ठिकाणी, स्थळांना जाऊन सर्व बहुजन त्या ठिकाणी भेट देत असतात. मी पुन्हा एकदा या महामानवाला त्रिवार असं वंदन करतो आणि महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय. प्रथमतः सर्वच महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन. आज या ठिकाणी आम्ही सर्व पुरंदर तालुक्यातील बहुजन चळवळीत काम करणारे सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत. आज 20 मार्च, महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा आजचा हा दिवस. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आजचा हा दिवस म्हणजे फक्त आमची काय पाण्यासाठी हा लढा नाही आहे, तर हा लढा मानवमुक्तीच्या संग्रामासाठी हा आजचा लढा असणार आहे. आणि हा शोषित वंचितांच्या बहुजनांच्या मानवमुक्तीचा लढा असणार आहे. त्यामुळं आजच्या दिवसाला फार मोठं महत्त्व आहे. आज महाड या ठिकाणी देशभरातून बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी तिथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करत असतात. मी सर्व बहुजनांच्या वतीनं आज या ठिकाणी आजच्या दिवसासाठी मी सर्वांना लाख लाख अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत. सगळ्यांच्याच काढाय बनवले. अरे बोल प्रथमतः सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. ऐतिहासिक दिवस, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचित बहुजनांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवून दिला होता. अशा भयान परिस्थितीत समाज जगत होता. त्या भयान परिस्थितीला दूर करून, तो अंधार समस्त समाजावरचा दूर करून ह्या दिवशी समाजाला महाडच्या तळ्यात स्वतः पाणी प्राशन करून ते तळे बहुजनांसाठी खुले केले. म्हणजे हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस नसून त्यातनं प्रेरणा घेण्यासारखा एक दिवस आहे की अशा प्रेरणादायी वृत्ती की ज्या वृत्तीतनं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे शिकवलं की अशक्य गोष्ट शक्य करत त्यांनी किती रूढी परंपरांना झुगारून आम्हाला त्या दिवशी आमचा हक्क मिळवून दिला. त्या दिवसाला मी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रह दिनाच्या निमित्तानं सासवड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आज या ठिकाणी सर्वच आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणारे सहकारी यांच्या वतीने आम्ही सासवडमध्ये महामानवाला अभिवादन केलेलं आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या आपल्या असंख्य अन्वयासह 14 तळ्याचं पाणी हे सर्वांना मिळावं याच्याकरता सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होऊन 100वे वर्ष सुरू होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून हा मानवमुक्तीचा लढा होता. आणि हा मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी जर सर्व समाजाला ज्या पाण्यावर निसर्गाच्या सर्व संपत्तीवर या देशात जन्मलेल्या प्रत्येकाचा अधिकार आहे, तो अधिकार काही ठराविक लोकांना मिळत असेल आणि शोषित वंचित घटकांना तो मिळत नव्हता, तो अधिकार सर्वांना मिळावा या हेतूने बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी हा सत्याग्रह केला. आणि तो सत्याग्रह यशस्वी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या आंदोलनाला यश आलं आणि खऱ्या अर्थानं त्या देशातील सर्वसामान्य शोषित असेल वंचित असेल या सर्व घटकांना 14 तळ्याचं पाणी त्या ठिकाणी मिळालं. म्हणून आज या 99व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाड येथे हजारो भीमसैनिकांच्या सानिध्यात हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून आम्ही देखील या ठिकाणी हा दिन साजरा करत आहोत. जय भीम. चले